नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात। चला आजचा दिवस तुम्हाला छान मस्त मजेत आनंदाचा जावो। शुभ गुरुवार। तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा, म्हणजे कालचा सकाळचं मॉर्निंग रुटीन मी तुमच्याशी शेअर करते। तर सकाळी सकाळी बघा आता आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि रात्रीच बऱ्यापैकी तयारी केलेली होती। तर आता इकडे काय चाललेलं आहे तर कांद्याची पात जी आहे ना त्याचे थालीपीठ, म्हणजे आता बेसिकली आपण सगळ्याचेच करतो, कोथिंबिरीचे, मेथीचे, आणि मी माझ्या चॅनलवरती ह्याचं कांद्याच्या पातीचे पण टाकलेले आहेत। खूप खमंग खरपूस आणि सगळ्यात जास्त टेस्टी जर कुठली थालीपीठ लागत असतील ना तर ताईंनो ती आहेत ना कांद्याच्या पातीची। ट्राय करून बघा, खरंच आवडणारच, तुमची कमेंट मला येणार की छान झालेली म्हणून। तर आता कांद्याची पात मी स्वच्छ निवडून रात्री चिरून धुवून ठेवलेली, आणि वाटण मात्र रात्री करायचं विसरलं। वाटण म्हणजे काय, मिरची, आलं, लसूण, ओवा, जिरे याचं। तर पिठं कोणकोणती घेतली तर सगळ्यात जास्त घेतलं ज्वारीचं पीठ, त्याच्यात थोडं तांदळाचं पीठ, थोडं गव्हाचं आणि बेसन, ही 4 पिठं मी घेतलेली आहेत। तर त्याच्यात आता ना हातावरती क्रश करून ओवा टाकलेला आहे, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद थोडीशी नाही भरपूर, आणि थोडंसं धनिया पावडर असं टाकलं। आणि जे काही वाटण केले ना, मिरची, आलं, लसूण, जिरे, ते सगळं टाकलं। आणि बघा जी काही कांद्याची पात अगदी बारीक नाजूक चिरायची, छान असं टेस्टी लागतं। आणि सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आणि मगच पाणी ओतायचं। तर बघा एवढा मोठा गोळा मी मळलेला दिसत असेल तुम्हाला। तर सकाळ सकाळीच आज नाश्ता म्हणजे जेवण सगळंच हेच होतं आज। नाश्ताच खरं तर होणं झाला, पुढे तुम्हाला कळेल, नंतर संपलेच। तर आता दूध वगैरे तापायला ठेवलं आणि कुणी दिसणार नाही। सकाळचं हे ताईंनो 7:30चं टायमिंग आहे, 7:30ला सकाळी आता मिस्टरांचा डब्बा असतो म्हणून। तर आज ना मी याच्याबरोबर भाजी पण नाही केली आणि काहीच केलं नाही। हाच एक पौष्टिक पदार्थ हेल्दी झालेला आहे। दही, लोणचं, तूप, सॉस, हे सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात आमच्यात थालीपीठाबरोबर खातात, त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन नाही। आता सकाळचं टायमिंग आहे माझं, बाकीची पण इतर कामं चाललेली असतात। दूध तापाय ठेवलेलं आहे, चहा ठेवलेला आहे, आणि थालीपीठं पण मी लगेच थापायला घेतलेले, का तर 8 वाजता मिस्टर जातात, त्यांचा डब्बा द्यायचा असतो त्याच्यामुळे। तर थालीपीठ मी छोटी छोटी नाही थापत ताईंनो, मोठी मोठी थापते। पण थालीपीठ तुम्ही बघू शकताय, जाड लदगा नाही, थालीपीठ अगदी मी पातळ असं थापून घेतलेलं आहे। रुमाल ओला करून घ्यायचा आणि बघा तव्याला आधी तेल लावून घेतलं, आणि तवा आधी जरा सुरुवातीला चांगला तापवून घ्यायचा, नाहीतर मग ते रुमाल जो आहे ना तो चिटकून राहतो। आणि मी अशा पद्धतीने बघा थोडासा पाण्याचा हापका देते आणि मग रुमाल अलगद काढून घेते, आणि फटाफट फटाफट बघा आता पुढचे सुद्धा घेते। तर आधी फास्ट गॅसवर आणि नंतर मिडियम गॅसवरती ना म्हणजे छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। थालीपीठं भाजताना गडबड करायची नाही, एकतर जास्त फास्ट गॅसवर जर आपण भाजत असेल ना तर तो वर्ण करतो आणि आत मात्र गिजगा असतो, आणि प्रत्येकाच्या थापण्यावर सुद्धा असते। जाड ज्यांची थालीपीठं धपाटी जशी असतात ना तर ती म्हणजे तसे मग लदगे होतात किंवा मधनं कच्चे राहतात, पण माझं थालीपीठ हे पातळ असतं त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। बारीक मोठ्या गॅसवरती बघा असं छान असं हे करून घेते। आणि ताईंनो मी जास्त करून ना गव्हाचं पीठ पण जास्त वापरते, जेणेकरून मला डब्याला द्यायला ही थालीपीठं लागतात। ज्वारीचं पीठ जास्त असेल तर मग काय होतं ना की तुकडे पडतात, शिळं जसं दुपार होईल तसं ना थालीपीठाचे तुकडे पडतात। तर माझं थालीपीठ हे ना असं मऊ चपातीसारखं असतं, घडी घातली तरी त्याचे तुकडे पडत नाहीत संध्याकाळपर्यंत। तर बघा 8 वाजलेले आहेत, माझे म्हणजे थालीपीठं करून झालेली आहेत। मिस्टरांचा डबा पण आता भरायला घेतलेला आहे, आणि घरात कुणीही दिसणार नाही कारण सगळी वरती झोपलेली आहेत, मुलं काय वरनं अजून उठून आली नाहीत। तर इकडे बघा अशा पद्धतीने थालीपीठं झालेली आहेत, एक 4 ते 5 थालीपीठं या डब्यात घातलेले आहेत, आणि त्याच्याबरोबर मिस्टरांना दिलेलं आहे दही, आणि ते गेले। आणि बघा 8:15 वाजलेत म्हणजे तर ही आलीच, एक 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 यायला सुरुवात झाली। वरनं येतात तरी सुद्धा बघा खाली झोपतात, किती वरडलं काय बोललं तरी काही त्यांच्यावर। आणि इतकं जास्त मला मुलांनी दमवलंय ना, तिघांनी पण अक्षरशः माझा जीव काढलेला आहे। म्हणजे ती भांडतेत पण त्याचं मला इतकं येतात, ती भांडतेत 2 मिनिटासाठी पण सारखी रडत माझ्यापाशी येतात सारखी, म्हणजे काय मला अक्षरशः हे झालेलं आहे, नकोच झालेलं आहे, इतकं दमवलं ह्या आदिती, अनुष्का, तेजसनं पण। खेळता खेळता तीच भांडते, ती अक्षरशः रिमोटवरनं भांडणं, बसण्यावरनं, त्या सोप्यावर बसण्यावरनं पण भांडणं, तू इथं बसला मी तिथं बसलो, मी इथं खायला बसलं, मी पाटलीतलं पाणी पिलं, हे केलं, काय बोलायचं काम नाही। तर आता बघा मिस्टर गेले, हे सगळ्यांची म्हणजे आधी ती अनुष्काची पण अजून आंघोळ झालेली नाही। आधी त्यांना म्हटलं पाण्याच्या बाटल्या, नळाला पाणी सुटले, पाण्याच्या बाटल्या आणा, दिवसभर ह्यांना पाणी लागतं प्यायला। आता म्हणजे पाणी पिलेलं चांगलंच आहे, पण ती किती पेले पडतात म्हणून मी भरपूर साऱ्या बाटल्या भरते। आणि ना गाऊन तेवढा काढला मी आता, म्हणजे माझी आंघोळ झालेली होती पण गाऊन ना फाटलेला होता कमरेत, तो मला कळलाच नाही, नंतर माझं लक्ष गेलं
तर मग मी तो गाऊन काढला आणि आता पहिल्यांदा ड्रेस घातला. माझं केस डोकं पारूसं पहिलं विंचरलं आणि आता म्हटलं ही पोरं तर काय आंघोळ करत नाहीत, करा म्हटलं की मलाच म्हणतात की सुट्टी आहे असू देला. आता घड्याळ तुम्हाला दिसत असेल त्यांनो 8:30चं टायमिंग झालेलं आहे. तर म्हटलं करा तुम्हाला कधी आंघोळ करायचे तेव्हा. कुठं मला तर हाताने कपडे धुवायचे सगळे, मी मशीनलाच कपडे लावते आणि म्हटलं चला आपलं हे रोजचं आहे ते घर आवरणं, क्लिनिंग डस्टिंग ते तर सगळं होऊन जातं आहे, ते करून घेऊया. रोजचंच आहे हे. तर सोप्यावरचं सुद्धा बघा नेहमी तुम्हाला माहीत आहे रोजच्या रोज हे. आता तर सुट्ट्या लागल्यापासून ताईंनो तुम्हाला सांगते हे सोप्यावरचे कवर आहेत ना, नाही म्हटलं तर मीच 10 ते 12 वेळा ठेवते आणि पोरांना पण ठेवायला लावते. इतकं हे केले ना खरं सांगते तर कुणाकुणाच्या घरी असं चाललेलं असतं. खरंच खूप वैताग आलाय. म्हणजे असं वाटतं की तो 50 माणसांच्या मोठ्या माणसांचा 50 का असेना त्यांचा स्वयंपाक सगळं काम केलेलं परवडलं, पण ही बारकी पोरं नकोत. असे पेले वाट्या चमचे दिवसभर. आता काल तुम्ही बघितलं आईस्क्रीम केलेलं आहे, तर ते आईस्क्रीम दिवसभर त्यांचं खाल्लं चालू आहे. वाट्या तेवढ्याच पाडतायत, चमचे तेवढेच पाडतायत. असं एका घोटागणीस वरचा पेला ग्लास घेत आहेत. किती काय सांगितलं तर आता काय करू मला समजेना. तर घरातलं पारूसं वगैरे झालं, फरशा वगैरे सगळं पुसून झालं. 8:45चं टायमिंग आहे बघा. हे सगळं मी आता चेंज केलेलं आहे माझं खरं तर रुटीन. का तर ही पोरं दिवसभर इतकी तमवतायत ना, इतकी त्रास देतात की दुपारपर्यंत काम करायचंच नाही ठरवले. झटकन सकाळची काम उरकीन घ्यायची आणि ते पोरांकडे लक्ष ठेवायचं. लक्ष म्हणजे काय, तीच भांडते तेवढंच हे करायला लागतं. तर दारातलं झाडलं आणि बघा मोगऱ्याचं तुम्हाला फुलं दाखवते. तर किती छान अशी मोगऱ्याला फुलं आलेली आहेत आणि सगळा गॅलरीत असा सुगंध येतो खरं काम करताना. कळ्यांनी गच्च भरलेला आहे आणि आज सकाळी पण आभाळ आल्यासारखं झालं, पण पाऊस काय आलेला नाही. तर अनुष्काचा ब्रश झालाय. तिला मी म्हटलं बाई 8:45 वाजले, आता करा सुरुवात कुणीतरी आंघोळीला. आणि आधी तिची तर आंघोळ झाली बरं का. तर आज जसं की म्हटलं सकाळी लवकरच कामं सुरू झालेली आहेत, त्याच्यामुळे चप्पलचं रॅक बघा. तर धूळ तुम्हाला दिसेल तर होत आहे ना, इथे समोरच ना आमचीच राईस मिल आहे. राईस मिल म्हणजे जे तांदूळ कांडण असतं ना, तांदूळ कांडप मशीन, ते आमचं स्वतःचंच आहे. तर तिथं काय होतं ना, समोरच आहे. आता मी जिथं उभे आहे ना तिथं समोर तुम्हाला मोकळं दिसतंय ना, तिथे पुढेच आहे. मग सरळ ते कांडलेलं तांदळाचा जो कोंडा किंवा जी धूळ आहे ना, ती सरळ इकडं माझ्या किचनमध्येच येते. पण आता काय आपलंच आहे त्याच्यामुळे जास्त काय म्हणजे काय करणार. मग जसं होईल तसं मी झाडत असते आणि मग झाडते धुते सगळं माहीत आहे तुम्हाला. पण ह्या चपला आणि ह्या आता 5 माणसं प्रत्येकाच्या 2, 3, 4 चपला म्हणजे तुम्ही आता विचार करू शकताय किती. आणि तो धूळ, त्याच्यामुळे ते तिथलं कितीही आवरा काही करा बघा खराब दिसतं. मग आठवड्यात नाही एकदा कधी तर मी बघा इकडचं म्हणजे आवरून घेते. तर आज ते तिथलं सगळं बघा चपला वगैरे व्यवस्थित ठेवले आणि अंगणसुद्धा झाडून झालं. इतक्या लवकर खरं तर आज काम ना, जसं की मी तुम्हाला म्हणलं ठरवलंयच आता काम करायचंच लवकर. दुपारपर्यंत नाटकच नाही ठेवायचं ते कामाचं. मग आपण काम करायचं, त्यांना पण वेळ द्यायचा नाही, त्यांना ती मुलांना एकटं पडायचं, आपण इकडे किचनमध्ये. हिथून आपण त्यांना ओरडत बसायचं, ग बसा भांडू नका, आणि जवळ नाही घ्यायचं. मग त्या पोरांना तरी काय, आपण आईच नाही जवळ, मग ती काय बसतेच ओरडत. त्याच्यापेक्षा मी तेच आता रुटीन चेंज केलेलं आहे की लवकर आवरायचं आणि त्यांच्याजवळ बसायचं. भांडू दे, भांडण्याशिवाय प्रेम वाढत नाही त्यांचं. पण ना काय होतं मग आपल्याला कामाचा ताण पडतो ना, आपण त्यांच्यावर राग काढतो. त्याच्यामुळे मग मी ठरवले की लवकर काम उरकून घ्यायचे. आधी ती अनुष्काची आंघोळ झाली आणि आता थोडीशी थालपीठं बघा म्हणजे मग सकाळी जी मी मिस्टरांना डबा दिलता आणि थालपीठं केलेली ना, तर तेव्हा 5-6 केली. त्यांच्या नाश्त्याला आणि डब्याची 4, 2 खायला अशी केलेली आणि नंतर स्टॉप केलेलं. तर आता आधी ती अनुष्काची आंघोळ झाली आणि त्या दोघींना पण मी ना आधी ती 2 थालपीठ खाते, अनुष्का 1 खाते, ती 3च थालपीठ केली. आणि तेजस तर मला म्हणलास थांब जरा मम्मी, माझी आंघोळ झाल्याशिवाय करायचं नाही, मला गरम थालपीठ पाहिजे. म्हटलं चला ह्याच्या आंघोळीला अर्धा तास जाणार, तोपर्यंत माझं बघितलं तुम्ही फरशा पुसून लोटून झाडून अंगण सगळं दार घर सगळं स्वच्छ झालं दारातलं घरातलं. म्हटलं देवपूजा करून घेऊया. तर देवपूजाला पण मला अर्धा तासच लागतो. का तर सगळे देव मी असे काढते, सगळे फोटो काढते आणि ना वस्त्र वगैरे रोजच्या रोज बदललं जातं. आणि आपलं मंगल कलशाचा जो नारळ आहे तो बघा किती छान असा मोठा होत चाललेला आहे. म्हणूनच तो मी देवाऱ्यातनं काढून खाली टेबलावर ठेवलेला आहे, का तर तो फुटतोय आणि आता मंदिरात मावत नाहीये. तर अशी आपली साधीच माझी देवपूजा असते. पण देवपूजेला मला वेळ जातो. मी सगळं काढून घासते करते. दिवा माझा 1-2 दिवसांनी घासलेला असतो. दिव्यात माझ्या कधीच काही असं काळं किंवा चिकट वगैरे दिवा नसतो. की इवन माझं देवसुद्धा तुम्ही बघू शकताय की अगदी स्वच्छ असतं. मी कायम घासत पुसत असते. त्याच्यामुळे प्रत्येकाचेच देव तसे चमकतात खरं. सगळ्याच जणी मैत्रिणी माझ्या गृहिणी ताई देव घर तेवढं स्वच्छ करत असतातच. तर देवपूजा वगैरे झाली, दिवाबत्ती सगळं झालं आणि आता तेजसची पण आंघोळ होत आलेली. म्हटलं चला उरकून घेऊया. तर घरातली देवपूजा झाली. तर
तर मी नाश्ता वगैरे काय केलेला नसतो सकाळी, त्याच्यामुळे लगेचच तुळशीची सुद्धा पूजा करून घेते. तर काही मैत्रिणी आधी तुळशीची पूजा करतात, तुळशीला पाणी वगैरे घालतात आंघोळ झाल्या पण मला तसं नसतं. माझ्याकडे तेवढा टाईम नसतो ताईनो. सकाळी मला टिफिनची खूप गडबड असते. तुम्ही बघितलं स्कूल असले की 3-3 टिफिन माझे असतात, त्याच्यामुळे मी तुळशीची पूजा किंवा दारातलं पारूसं घरातलं माझं लवकर होत नाही, लेट होतं. आता सुट्ट्यांमुळे म्हणा हे होतंय. तर घरातली देवपूजा झाली, बघितली, तुळशीची सुद्धा पूजा केली. आता उंबरासुद्धा पुजते. जसं हो का, सगळं करायचं पण ना आपल्या सोयीनुसार केलं तरी चालतं. त्याला कोणतंही बर्डन नाही की सकाळी उठल्याच हे केलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. पण शक्यतो करून फक्त मी जेवायच्या किंवा नाश्ता करायच्या आधी ही कामं सगळी करून घेते. मग नाश्ता करायला पण निवांत बसता येतं. झालं बघा, बाहेरचं सगळं झालं. तेजसची सुद्धा अंघोळ झाली आणि तेजस तिकडून ओरडतच होता की मला थालीपीठ बनव. मग तवा गार झालेला, परत तो तापायला आता ठेवला आणि इकडे ना म्हटलं चला, टाकी भरलेली होती, जस्ट पाणी वाहतच होतं म्हणून पटकन बघा मशीन लावली. जसं की नेहमी सांगते, वरची टाकी जर गच्च भरलेली असली ना तर आपली मशीन इतकी छान फिरते आणि पाणी भरपूर असलं की खळखळ स्वच्छ अशी कपडेसुद्धा निघतात आणि मशीन चटकन होते. म्हणून बघा चटकन आधी म्हटलं थांब बाबा, तू मला कपड्यांची मशीन लावू दे आणि कपडे पण होतात. 2 वेळा रोज मशीन लावावी लागते. तर आता ना मी काल डीमार्टमधून ना एरियलचं लिक्विड आणलेलं आहे, तर ते खूप छान आहे. म्हणजे मला जरा सर्फ एक्सेलपेक्षा सुद्धा एरियलचं आवडलं. छान स्मेल एकदम मस्त कपड्यांना येतोय. तर आता बघा कपडे वगैरे लावले आणि इकडे घेतलेली आहेत थालपीठं थापायला. तेजस आणि मी दोघंच राहिलेलो आहे नाश्त्याचं. नाही म्हटलं तर 9-9:30चं टायमिंग झालेलं आहे आणि इथे ना आता मी तेजसला भाषण देते की म्हणजे समजून सांगावंच लागतं. मुलांना किती जरी व्यवस्थित वळण असलं काय असलं तरी जाणीव करून देणं नेहमी बघा, अतिशय जाणीव करून नाही द्यायचं, पण थोडं मुलांना आठवण करून द्यायचं. तर मी त्याला ते सांगत होते, बहिणी लहान आहेत, आपण त्यांच्याशी प्रेमानं राहायचं. आपल्या छोट्या बहिणी आहेत, असू दे, त्या दमवणार, तू आता जाणार आहेस 8 दिवसांनी, तर परत तुला आहे का कोण हे करायला. तर तेच त्याला इथं सांगत होती उभा राहिल्या आणि मुलांना आणि थोडी जाणीव पण करून द्यायची की बघ पप्पा सकाळी लवकर जातात, तुझी आपण फी एवढी भरतो, हे करतो. थोडेसे बदल आपल्यात पण घडवले पाहिजेत. आई वडील जर एवढं करत असतील तर आपण पण तेजस कसं वागावं, हे तो वागत असला तरी मी त्याला तसं शिकवते, चांगलं राहा म्हणून. सकाळची सगळी रुटीनची कामं झालेली आहेत, अजून 10 वाजलेल्या नाहीत आणि नाश्ता पण सगळ्यांचा झालाय. मात्र आता दुपारी जेवणाची सोय करावी लागणार आहे. थालीपीठ बघू शकता, आता मी हे एक घेतलेलं आहे, एक इथं एकच शिल्लक राहिलेलं आहे आणि हे एक, तर हे एक अजून तेजस घेईल आणि एकच बहुतेक शिल्लक राहील. ती पण आधी ती अनुष्का नंतर येता जाता 11-11:30 पर्यंत नाही खाऊन टाकतात. म्हणून मी थालीपीठाचं पीठ एवढं मळते, मला माहित आहे. आणि पण कसं आहे माहितीये का, आता खाल्लं ना मग मात्र त्यांचं दुपारपर्यंत टेन्शन नसतं का. दुपारी मग शिळी राहिली की मग लय खात नाही, मग संध्याकाळी त्यांना जोर चढतो खायला. पण दुपारचं काही नसतंय. आता दुपारी डाळ भात केला तरी बास होईल. आणि हे आता एक खमंग असं भाजायचं म्हणून मी बारीक गॅसवर ठेवले. माझं पण आता मी नाश्ता वगैरे करून घेते. आता फक्त माझं काम राहिलेलं आहे, कपडे झाले की धुवायचे आणि भांडी लय नाहीयेत, भांडी पण थोडीच आहेत. आज एकच एवढा पदार्थ असल्यामुळं भांडी काही जास्त पडली नाही. बाकी दारातलं सगळं झालेलं आहे. आज निवांत आहे मी. पण दुसरं काम काहीतरी निघणारच आहे. पण चला तर ताईंनो, बदल केलेलं रुटीन तुम्हाला कसं वाटलं, आवडलं का? आवडलं असेल तर प्लीज एक लाईक जरूर करा व्हिडिओला आणि नवीन कोणी ताई असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. चला व्हिडिओचा मी करते इथंच एंड.